तर आपण पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास या ठिकाणी आलेलो आहोत. कारण या पंढरपुरात भक्त निवास कारण काय जणांना राहण्याची वगैरे व्यवस्था करायची असते. तर आपण कुठे यावं तर आपण भक्त निवास या ठिकाणी या. तर सांगोला चौकात आल्यावर तुम्ही कुणाला जरी विचारलं तरी तुम्हाला सांगू शकतात की भक्त निवास कुठे आहे हे. तर अशा प्रकारचे भक्त निवास वगैरे आहे. पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी असे सुंदर वगैरे गार्डन वगैरे हे छानपैकी असं भक्त निवास आहे. तर अशा प्रकारचे हे भक्त निवास आहे. कारण फुलं वगैरे, तुळशी वगैरे ही कारण छानपैकी असं भक्त निवास आहे. कारण इथं राहण्याची वगैरे उत्तम व्यवस्था, बेड वगैरे कारण आपल्याला ₹2000 किंवा ₹2500 चांगल्या प्रकारचे 8 किंवा चांगल्या प्रकारची आपली व्यवस्था होऊ शकते. तर आपण सुद्धा या भक्त निवास, विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास या ठिकाणी आपण सुद्धा भेट द्या. कारण अशा प्रकारचे चांगले भक्त निवास आहे. तर या ठिकाणी कारण आपण जर आला तर येथे जेवणाचे वगैरे, राहण्याचे वगैरे उत्तम अशा प्रकारचे चांगल्यातल्या चांगल्या प्रकारची आपली व्यवस्था होऊ शकते. आणि आपण जर इथे आलं तर येथे हॉटेल देखील आहे. कारण या ठिकाणी आलं तर आपल्याला आपली जेवणाची वगैरे व्यवस्थित वगैरे चांगल्या प्रकारची अशी व्यवस्था देखील होऊ शकते. तर आपण सुद्धा काय करा तर आपण सुद्धा या भक्त निवास विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी आपण आपल्याला काय जणांना अडचण असते की बाबा आपल्याला आता पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण कुठं राहायचं वगैरे कुठं काय राहावं वगैरे असे काय जणांना प्रश्न पडतात. तर आपण पंढरपूर या ठिकाणी आला. पंढरपूर हे संतांचे माहेर किंवा पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेण्यासाठी भरपूर लोक येत असतात. विठुरायाच्या दर्शनासाठी येथे भरपूर लोक येत असतात. तर इथं आल्यानंतर त्यांना बरेच जणांना प्रश्न पडतो की बाबा आता इथे आल्यावर कुठे राहायचं वगैरे हे. तर आपण या विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास या ठिकाणी आपण राहिलं तरच चांगलं आहे. कारण अशा प्रकारचे उत्तम अशा प्रकारचे भक्त निवास वगैरे आहे आणि आपले उत्तम अशा प्रकारचे चांगले वगैरे सोय होऊ शकते. तर आपण सुद्धा या विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासला आवश्यक भेट द्या. तर कारण या भक्त निवास या ठिकाणी आला तर येथे चांगले गार्डन वगैरे आहे. तर इकडे बघा अशा प्रकारचे फुलाची झाडे वगैरे हे कारण अशा प्रकारचे सजावट वगैरे कारण छानपैकी आणि गवत वगैरे हिरवळ वगैरे कारण अशा प्रकारचं बॅकग्राऊंड वगैरे कारण चांगलं आहे इकडं आणि राहण्याची देखील आपली चांगली व्यवस्था होऊ शकते. तर आपण या भक्त निवासला जरूर भेट द्या, आवश्यक भेट द्या. कारण या भक्त जेव्हा निवास या ठिकाणी आला तर कारण आपली चांगली व्यवस्था देखील होऊ शकते. रामकृष्ण हरे, हर हर महादेव.